अबोली या मालिकेच्या 17 नोव्हेंबरच्या भागामध्ये अबोली सांगत असते, पल्लवी सांग तू मला, तू त्या बहुरूपाला ओळखतेस का? म्हणजे तो बहुरूपी अंकुश सरांना का मारायला आलाय तुला माहिती आहे का? पल्लवी म्हणते, मला कसं माहिती असेल, मला खरंच काही माहित नाही कोण आहे तो बहुरूपी, तो हे सगळं का करतोय? अबोली म्हणते, बरोबर आहे, तुझा काय संबंध त्या बहुरूपाशी? तुला काहीच माहिती असणं शक्य नाहीये असं अबोली आता पल्लवीवरती विश्वास ठेवते. आता मात्र इकडे तेवढ्यात अबोलीला अंकुशचा कॉल येतो. अबोलीला अंकुश सांगतो काहीतरी खूप मोठा घातपात झालेला आहे, म्हणजे इधर विजयाने त्या बहुरूपाला मारले किंवा त्या बहुरूप्याने विजयाला, कारण आम्हाला विजयाचा मोबाईल सापडलेला आहे आणि विजयाच्या मोबाईलला रक्त लागलेलं आहे असं म्हटल्यावरती आता मात्र एकदम पॅनिक होत अबोली म्हणते, विजयाला काय झालं? अंकुश म्हणतो, काही नीट सांगता येत नाहीये. तेवढ्यात तिथे आता पल्लवी येते आणि काय झालं विजयाला काय झालं असं ओरडायला लागते. अबोली म्हणते, अजून काही कळलेलंच नाहीये. पण पल्लवी खूप पॅनिक होते. तो बहुरूपी काही करू शकतो या गोष्टीवरती पल्लवीचा ठाम विश्वास असतो, कारण पल्लवी त्या बहुरूपाला पर्सनली ओळखत असते. अबोली म्हणते, काहीच कळत नाहीये तो बहुरूपी काय असं वागतोय. आणि तितक्यात चाळीमध्ये कसला तरी धमाका होतो. सगळेजण बाहेर येतात, पाहतात तर काय, एक ड्रम घरंगळत आलेला असतो आणि त्या ड्रम मध्ये काय आहे म्हणून सगळेजण पाहण्यासाठी उत्सुक असतात. ड्रम उघडला तो, त्या आतून अबोलीची साडी नेसलेली कविता बाहेर येते. सगळ्यांनाच धक्का बसतो की कविता इकडे कशी काय आली? आणि आता कविताला वाचवण्यासाठी सगळेजण तिच्या तोंडावरची पट्टी वगैरे काढतात. कविता सांगते, एक माणूस आला होता आणि त्याने मला या ड्रम मध्ये बंद केलं आणि त्याने ही चिठ्ठी पण दिली. आता अबोली ती चिठ्ठी वाचते. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, अबोली बघितलंस मी काय केलं ते? मी हिला अजूनही काहीच केलेलं नाहीये. मी अजूनही खूप काही करणार होतो. खरं तर मी तुलाच मारण्यासाठी आलो होतो, म्हणून तू नव्हतीस म्हणून तुझ्या साडीतल्या त्या मुलीला मी मारलेलं आहे. पण तुझ्या साड्या, तुझे कपडे तू कोणाला देऊ नको. या नंतर माझ्यासारखे कपडे जर कोणी तुझ्यासारखे कपडे कोणी वापरले तर मात्र समजून घे की त्याला मी मारेन, पण चूक त्याची नसेल, चूक तुझी असेल. असं म्हणत हे भयानक पत्र पाहून आता मात्र अबोली गडबडते. तोपर्यंत इकडे आता अंकुशला काही गोष्टींचा सुगावा लागतो आणि तो विचार करतो की विजयाचं मोबाईलचं लास्ट लोकेशन काय होतं. आणि विजयाने लास्ट कॉल एका कंपनीला केला होता, म्हणजे विजयाच्या मोबाईलवरून लास्ट कॉल एका ट्रॅव्हल कंपनीला केला होता. आणि तो म्हणतो, नाही, काहीतरी गडबड आहे, विजया पळपुटी नाहीये, म्हणजे ती पळून जाणार नाहीये, म्हणजे हा कॉल त्या बहुरूपाने केलाय, विजयाला त्याने बहुतेक मारलेलं आहे असं तो म्हणत असतो. आणि तो फोन करतो, त्याला कळतं चाळीमध्ये काहीतरी गडबड झाले. तो चाळीमध्ये येतो. येऊन पाहतो तर काय, सगळे भयभीत झालेले असतात. अबोली म्हणते, सर तो बहुरूपी जिवंत आहे, म्हणजे विजयाचंच काहीतरी झालेला आहे, कारण तो बहुरूपी आपल्या चाळीत आला होता आणि चाळीत येऊन त्याने माझ्यासारखे कपडे घातलेल्या कविताला मारण्याचा प्रयत्न केला. आणि घडलेला सगळा प्रकार अबोली आता अंकुशला सांगते. अंकुशला खूप मोठा धक्का बसतो आणि तितक्यातच दुसरी धक्कादायक बातमी येते, ते म्हणजे अबोलीला कॉल येतो बहुरूपाचा आणि तो सांगतो, अबोली कळलं ना मी काय करू शकतो ते? हे बघ अबोली, जर यापुढे तुझे कपडे कोणाला दिलेस तर त्याची पण हीच अवस्था करेन. त्याआधी मला तुला भेटायचं आहे, नाहीतर सगळ्या चाळकऱ्यांना एक एक करून मी असंच मारून टाकेन. अबोली तू मला भेटायला ये, तरच सगळे चाळकरी सुरक्षित राहतील. असं म्हणत तो फोन ठेवतो. अंकुश म्हणतो, अबोली कोणाचा कॉल होता? अबोली म्हणते, त्या बहुरूपाचाच कॉल होता. तो मला सांगतोय तू भेटायला ये, नाहीतर चाळकऱ्यांना एक एक करत मी असंच मारेन. चाळकरी सगळे घाबरतात आणि आता सगळ्या चाळकऱ्यांमध्ये एकच दहशत पसरते, आम्ही ही चाळ सोडून जायची की काय अशी चर्चा रंगू लागते. अबोली म्हणते, कुणी ही चाळ सोडून जाण्याची काही गरज नाहीये, मी त्या बहुरूपाला भेटायला जाईन. यावरती आता मात्र सगळेच चाळकरी अबोलीला विरोध करतात. त्यावेळेला काका सांगतात, हे बघ अबोली, तुला कुठे जायची काही गरज नाहीये. हे बघ पोलीस डिपार्टमेंट आहे ना, ते बघून गेल त्या बहुरूपाला. आजी म्हणते, हो अबोली, तुला जायची काय गरज आहे? अबोली म्हणते, पण असं कसं, आपलं काही कर्तव्य आहे की नाही? म्हणजे जर का माझ्यामुळे चाळीचं सगळ्याचं रक्षण होणार असेल तर मी त्याला भेटायला जाणारच. सगळे चाळकरी अबोलीला नको नको सांगत असतात. इकडे पल्लवी घाबरलेली असते. तिला माहिती असतं की विजयाचं काम तमाम झालंय आणि आता अबोलीला पण तो काही करू शकतो. इकडे अंकुश सांगत असतो, अबोली तुला वेळ लागले का? मी ही रिस्क घेऊ शकत नाही, तू कुठेही जाणार नाहीयेस आणि हे काम पोलीस डिपार्टमेंटचं आहे. या चाळीच्या सिक्युरिटीसाठी मी पोलीस ऑफिसर तैनात करतोय आणि त्याला पकडण्यासाठी सुद्धा मी बरोबर सगळा सापळा लावतोय. पण अबोली तू कुठेही जायचं नाहीस, तू त्याला भेटायला जायचं नाहीस. त्याने विजयाची काय अवस्था केली बघितलंस ना?
त्याने विजयाला मारून टाकलंय आणि तुला सुद्धा काही करू शकतो अबोली, मी ही रिस्क घेऊ शकत नाही, पोलीस डिपार्टमेंट आहे असं म्हणत अंकुश अबोलीला त्या तोतयाला भेटण्यापासून थांबवतो आणि पोलीस स्टेशनला येतो. पोलीस स्टेशनला ऑलरेडी घडलेला प्रकार समजलेला असतो आणि सिनियर ऑफिसर अंकुशला म्हणतात, अंकुश मग काय ठरवलं आहेस? त्या बहुरूपाला पकडण्यासाठी मला असं वाटतंय तुझ्या बायको मी त्याला भेटणं महत्त्वाचं आहे. अंकुश म्हणतो, सर तुम्ही काय बोलताय? तो बहुरूपी खूप भयानक आहे, तो अबोलीला काही करू शकतो, मी ही रिस्क नाही घेऊ शकत सर, आणि माझं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ मला वेगळं ठेवावं लागणार आहे आणि आपण आहोत ना, आपण काहीही करून त्या बहुरूपाला पकडू, त्यासाठी अबोलीला बळी द्यायची काहीच गरज नाहीये. पोलीस म्हणतात, मी असं म्हणत नाहीये की तू अबोलीचा बळी दे, पण आपल्याला त्या बहुरूपाला पकडणं पण तितकंच गरजेचं आहे आणि कदाचित अबोलीचाच उपयोग करून आपण त्या बहुरूपाला पकडू शकू असं मला वाटतंय. अंकुश म्हणतो, मी ही रिस्क घेणार नाही, माझ्या बायकोच्या जीवाला मी काही होऊ देणार नाही. पोलीस म्हणतात, जर तू असा पळपुटेपणा केलास तर मग पोलीस डिपार्टमेंटने पाहायचं कुणाकडे? जर पोलीस ऑफिसरच असा पळपुटेपणा करत असतील तर मात्र डिपार्टमेंटला नावाला काळीमा लागेल असं म्हणत पोलीस डिपार्टमेंटमध्ये आता असलेले सिनियर ऑफिसर अंकुशला खूप बडबडतात. क्रिश हे सगळं ऐकत असतो. पोलीसवाले आता अबोलीला वेठीला धरून बहुरूपाला शोधण्याचा प्लॅन करत असतात, जे अंकुशला कदापि मान्य नसतं. पोलीस डिपार्टमेंटची मदत करण्यासाठी अंकुश अबोलीला वेठीला धरायला तयार नसतो. या सगळ्यामुळे सिनियर अंकुशला खूप बडबडतात आणि हे सगळं क्रिश आता राघूला सांगतो. अंकुश घरी येतो पण अंकुशचा चेहरा मात्र पडलेला असतो आणि त्या अबोली हे सगळं टिपते. अबोली म्हणते, सर तुम्हाला चहा देऊ का? अंकुश म्हणतो, नको. आजी म्हणते, अबोलीने आज खूप सुंदर जेवण केलंय, हा तू जेवून घे बरं. पण अंकुशची इच्छा नसते. अंकुश म्हणतो, आजी मला जेवायची इच्छा नाहीये. काका म्हणतात, असं कसं? अरे मस्त स्वयंपाक केलाय अबोलीने, एकदा बघ तरी, जेवून तरी घे असं म्हणत काका अंकुशला जेवायला सांगतात. अंकुश म्हणतो, ठीक आहे काका, तुम्ही म्हणताय तर मी नक्की जेवतो. आणि अबोलीच्या लक्षामध्ये हे सगळं येतं की काहीतरी गडबड आहे. अंकुश सरांना काहीतरी त्रास होत आहे, कसला तरी त्यांना विषय सतावत आहे. अबोली म्हणते, काका आजी तुमच्या लक्षात आलं का की अंकुश सर खूप डिस्टर्ब आहेत, काहीतरी झालंय त्यांना? आजी म्हणते, नाही ग, कामाचा पहिला दिवस आहे ना म्हणून हे वाटत असेल. अबोली म्हणते, नाही, अंकुश सर काहीतरी कोणत्या तरी चिंतेत आहेत. त्यावरती राघू म्हणते, वहिनी तुझं म्हणणं बरोबर आहे, मला क्रिशने सांगितलं, म्हणजे तुला फोन आलेला बहुरूपाचा हे पोलीस डिपार्टमेंटला समजलंय आणि त्याच पोलीस डिपार्टमेंटने तुला त्याला भेटण्यासाठी दादाला प्रेशराईज केलंय आणि त्याला पकडण्यासाठी तुझा उपयोग करायला दादा तयार नाहीये. त्यामुळे सिनियर ऑफिसर त्याला खूप काही बोलले असं म्हणत राघू सगळं स्पष्टीकरण देते. तितक्यात अंकुश बाहेर येतो. अबोली म्हणते, सर तुम्ही जेवून घ्या ना? अंकुश म्हणतो, हो मला वाट जेवायला. अबोली म्हणते, सर काय प्रॉब्लेम आहे? याच्यावरती अंकुश म्हणतो, कुठे काय? अबोली म्हणते, सर मला सगळं समजलंय, म्हणजे तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट कडून बोलणी खावी लागत असतील तर मी तुमची बायको असण्याचा फायदा तरी काय? जर माझ्या नवऱ्याला मी कोणता जर हे मदत करू शकत नसेल तर मी तुमची पोलीस ऑफिसरची बायको असून त्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे मला असं वाटते की मी तुमची मदत करायलाच पाहिजे. अंकुश म्हणतो, अबोली मी कोणत्याही परिस्थितीत तुझ्या जीवाला रिस्क घेऊ शकत नाहीये, तू नको त्या गोष्टीमध्ये माझ्याशी जबरदस्ती किंवा वाद करत बसू नकोस, मला हे पटणार नाही. अबोली म्हणते, सर आधी खा की मग बाकी हे तुमच्याकडूनच मी शिकलेली आहे आणि आता तुम्हीच माघार घेताय. आजी म्हणते, अबोली पोलीस डिपार्टमेंट जे करायचं ते करेल, तू यात पडू नकोस बाळा, तो किती भयानक आहे बघ तरी माणूस. अंकुश म्हणतो, अगं हो अबोली, विजयाची काय अवस्था केली त्यांनी बघितलंस ना? अबोली म्हणते, जर माझ्या मरणाने चाळकरी सगळे सुरक्षित राहणार असतील तर मी मरायला पण तयार आहे. अंकुश म्हणतो, अबोली तुझा हा हट्ट मी पूर्ण करणार नाही. पण अखेर अबोली जिंकते. बोलण्यामध्ये अबोली अंकुशला ऐकत नाही. ती आता खाकीचं वास्ता देत अंकुशला मीच त्या बहुरूपाला भेटणार आणि त्याचं काम तमाम करणार असं फायनल सांगते. आणि आता अबोलीचं म्हणणं अंकुश ऐकत नाही म्हटल्यावर ती आजी म्हणते, अबोली अगं का तुला जीवाशी खेळ करायचा आहे ना पोलीस डिपार्टमेंट पकडेल ना त्या बहुरूपाला. पण फायनली अंकुश सुद्धा तयार झालेला असतो. अंकुश म्हणतो, ठीक आहे अबोली, तू स्वतःच्या जीवाची बाजी लावून हे सगळं करायला तयार आहेस तर मी तुला परवानगी देतो. एका पोलीस ऑफिसरची बायको तू शोभतेस. आता मात्र किती काही झालं तरी त्या बहुरूपाला पकडण्यामध्ये तू माझी मदत करायची आणि आपण दोघे मिळून त्या बहुरूपाचं काम तमाम करायचं. लोकांवरती असलेलं भीतीचं सावट आपण दूर करायचं असं म्हणत आता अंकुश आणि अबोली मिळून त्या बहुरूपाला शोधण्याच्या मोहिमेवरती निघालेले आहेत. आता दोघं जण या मोहिमेमध्ये यशस्वी होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.